श्री स्वामी समर्थ. तर आज आपण पळसदरीच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात जातोय. तर आज आहे रविवार, मेगा ब्लॉक आहे. तरी आम्ही सकाळी 7ला घर सोडले आहे पनवेलवरून. तर खोपोली ट्रेन नव्हती म्हणून आम्ही कर्जतला उतरलो आणि तिथून मग आम्ही रिक्षा केली. तर आता आपण मठात पोहोचलोय फायनली. आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत या मठात. ट्रस्ट मी इथला टापटीपपणा, दर्शन घ्यायची पद्धत, महाप्रसाद घेण्याची पद्धत आणि खास करून इथले सेवेकरी यांनी खूप छान पद्धतीने या सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं आहे. तर मठाच्या आतल्या परिसरात असे काही दुकानं आहेत जिथे तुम्ही ताट, स्वामींची मूर्ती किंवा गुरुचरित्र, साताऱ्याचे कंदी पेढे, रुद्राक्षाची माळ असे सगळे वस्तू तुम्ही घेऊ शकता. तर आता आम्ही दर्शनाच्या लाईन मध्ये आहोत. आम्ही 11:15ला पोहोचलो इथे. 12ला आरती सुरू झाली आणि 12:30 पर्यंत ही आरती होती. 12:30 ते 1:30 हा महाप्रसादाचा वेळ असतो इथे. आणि दर दिवशी महाप्रसाद असतो हा दुपारचा. फक्त गुरुवारी रात्रीचा सुद्धा महाप्रसाद असतो 8:30 ते 9:30. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आम्ही या उत्सव मूर्तीचे देखील दर्शन घेतले. इथे आल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. खूप शांतता होती. कोणताच गजबजाट असा नव्हता इथे. तुम्ही जर इथे कधी आला नसाल तर एकदा जरूर या इथे. फक्त येताना जर तुम्ही खोपोली ट्रेनने आलात तर तुम्ही डायरेक्ट पळसदरीला उतरू शकता आणि तिथून पायी 10 मिनिटाचं अंतर आहे. मठाच्या बाजूलाच असलेले कृत्रिम पद्धतीतले हे वटवृक्षाचे झाड देखील आहे. दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद घेऊन आम्ही घरी यायला निघालो. यावेळी आम्ही 6 सीटर केली होती कारण तिथेच होती. 30 रुपयात आम्ही कर्जत स्टेशनला आलो. तुम्हाला हा मिनी ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा.